मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता ऋषी कमळीला म्हणत असतो की हे बघ कमळी, अगं हे बघ तुझं स्वप्न कॉम्प्रोमाइज झाल्यामुळे खूप काही फरक पडतो आणि हे बघ मला तर पडतो, परंतु कमळी हे बघ तू जे काही ठरवलेलं आहे ते पूर्ण करू शकते हे मला माहिती आहे। त्यामुळे तू आता तुझ्या स्वप्नापर्यंत पुढे जायला मागे पुढे बघू नको, ते स्वप्न तू पूर्ण करशील याची मला पूर्ण गॅरंटी आहे। म्हणून कमळीला स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता ऋषी तिला अगदी तयार करत असतो। हे बघ कमळी, आय ट्रस्ट यू। हे बघ कमळी, तुझं जे कॉलेज आहे, स्वप्न आहे ना तुझा ते कॉलेज करायचं, तर ते कॉलेज सगळ्या कॉलेजपेक्षा वेगळं असणार आहे। ते फक्त पुस्तकी ज्ञान नसेल तर त्या कॉलेजमध्ये जगायचं कसं एक माणूस म्हणून याचे सगळे काही आता हे धडे तिथे शिकवले जातात। आणि हे बघ कमळी, हे सर्व काही तू करू शकते, हे सगळं तूच करू शकते। आता ऋषीचं हे बोलणं ऐकून कमळी म्हणते की हो, हे सगळं मी करू शकते। या सगळ्यामध्ये तुम्ही कुठे आहात? तुमच्या स्वप्नांचं काय ऋषी सर, त्याचा विचार तुम्ही केलास का? तेव्हा आता ऋषी म्हणतो की मी कायम तुझ्या सोबत असणार आहे आणि हे बघ मला सुद्धा मुलांना शिकवायला आवडतं, मग त्यामुळे आपलं जे स्वप्न आहे तर ते दोघांचं कधीही वेगळं नसणार आहे। आणि हे बघ कमळी, तू आणि मी एकच आहे। ज्या दिवशी तुझं हे स्वप्न तू पूर्ण करशील त्या दिवशी मी तुझ्याबरोबर लग्न करेल। तेव्हा आता कमळी खुश होत ऋषी सरांकडे बघून हसते आणि ऋषी तिच्याकडे बघून, आणि तेवढ्याच समोर मात्र आता काही हे पोलीस आहेत आणि त्यांनी मात्र काही ह्या मुलांना अडवलेलं असतं बाईकवाल्या, आणि ते म्हणतात की मॅडम आम्हाला का अडवलं तुम्ही? आम्ही हेल्मेट वगैरे घातले नाही म्हणून। तेव्हा आता ती मॅडम म्हणत असते की हे बघा सरकारी नियम आहेत ते तुम्हाला पाळावे लागतील। आणि तेवढ्यात ऋषीच्या आणि कमळीच्या कानावर हा आवाज पडतो, तर कमळी धावतच तिकडे येते। तेवढ्यात आता ते टवाळखोर मुलं आहे ते मॅडमला धमकावत असतात की हे बघा दंड भरण्याचा काही आम्हाला गरज नाही, त्यामुळे बाजूला व्हा, आमचा रस्ता सोडा। आणि तेवढ्यात कमळी तेथे येते। कमळी लगेच आता त्या टवाळखोर मुलांना म्हणते की काय मॅडम तुम्हाला काहीतरी नियमाबद्दल सांगते आणि तुम्ही त्यांना शहाणपणे शिकवतात की काय? आणि तेवढ्यात आता दुसरा म्हणतो की काय ग दीड दमडी शहाणी, तो आम्हाला शहाणपणे शिकवते, रस्ता तुझ्या बापाचा आहे का? तर कमळी त्याला उत्तर देते की मग तुझ्या बापाचा आहे का? सरकारी रस्ता आहे आणि सरकारी रस्ता असला तर जीव काही तुझ्या बापाचा नाही, याची जबाबदारी कोण घेणार? म्हणूनच त्या मॅडम तुम्हाला नियम समजवतात। तर नयनतारा हे सर्व बघत असते आपल्या गाडीमधून। कमळी त्यांना सांगत असते की हेल्मेट हे तुमच्या सुरक्षितेसाठी आहे, त्यांचं काय होईल? तर मॅडम म्हणतात की हो तुझं खरं आहे एकदम, असे नागरिक आहे तर ते समजवण्याच्या पलीकडे जाऊ नये, त्यांना नियम वगैरे कळावे म्हणून हा दंड आकारावा लागतो। तेव्हा आता कमळी त्यांना समजावतं की मॅडम त्यांची ड्युटी करतात आणि तुम्हीच त्यांना नियम समजावता, आता उलट तुम्ही त्यांना समजावतात। आणि हे बघा उद्या देव न करो तुमच्या गाडीचा जर ऍक्सिडेंट झाला, तुमच्या डोक्यावर हेल्मेट नसेल आणि जर तुमचं काही बरं वाईट झालं असेल, मग तेव्हा तुम्ही काय करणार आहे? तुमच्या घरी आई वडील असतील ना, तर त्यांनी काय करायचं त्यांचा विचार केलास का तुम्ही? तेवढ्यात आता दुसरा मुलगा म्हणतो की सॉरी ताई चुकलं आमचं, आता कधीही आम्ही असं विदाऊट हेल्मेट नाही फिरणार। तेव्हा त्या मॅडम म्हणतात की हे बघा आता मी तुम्हाला सोडते, परंतु उद्यापासून मात्र हेल्मेट न घातल्याशिवाय गाडी चालवायची नाही। तेवढ्यात आता ती मुलं निघून जातात, त्यांना उद्या हेल्मेटच घातल्याशिवाय मात्र येथे रोडवर परवानगी नाही असं मॅडम समजते। ते निघून गेल्यानंतर आता मॅडम कमळीला थँक्यू बाळा असं म्हणतात। अगं हे बघ माझी सुद्धा एक छोटी मुलगी आहे, परंतु आता येथे मला माझी ड्युटी निभावी लागते आणि आपल्या लहान लेकराला घरी ठेवून येणं इतकं सोपं नसतं। त्यावरती हे ऐकून कमळी म्हणते की हो खरं आहे तुमचं। आता कमळी लगेच म्हणते की हो ना, एक आईच असते आणि आईच मात्र आपल्या मुलाची काळजी घेऊ शकते, मग ती सामाजिक जबाबदारी असो किंवा कोणतीही, आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या मात्र ती आता एकदम जबाबदारीने पार पाडते। आणि कमळी थँक्यू बोलते तर ती आता मॅडम सुद्धा म्हणते की काळजी घे आणि पुन्हा एकदा थँक्यू। ऋषी हे सर्व ऐकतो, तो सुद्धा खुश होतो। त्या दोन्ही मॅडम तिथून निघून जातात, तर ऋषी कमळीला म्हणतो की ही आहे माझी कमळी, अन्यायाविरुद्ध लढणारी फायटर। तेव्हा कमळी खुश होत म्हणते की बाद झालं माझं कौतुक। हे बघा खरं तर आता मला कळालेलं आहे ऋषी सर काय करायचं आहे, आता मात्र मी जोमाने अभ्यास करणार आणि कॉलेज सुद्धा सुरू करणार आहे। त्यानंतर आता इकडे अन्नपूर्णा आजी चालत बाहेर आलेली असते, तर रागिनी आणि कामिनी बाहेर येतात। तर कामिनी आता म्हणते की काय ग वहिनी, अगं काय झालं, तुझा पाय दुखतो आणि तू अशी चालत चालत बाहेर का आलीस आणि काय कुठे बाहेर निघालीस की काय? तेव्हा अन्नपूर्णा आजी तिच्याशी काही बोलत नसते। कामिनी तिच्या पुढे पुढे येते आणि म्हणते की बहिणी अगं ऐक ना, अगं तुझ्या पायाला इतकं लागलेलं आहे, डॉक्टरांनी तुला चालायचं न सांगितलेलं आहे, अगं म्हणून मी म्हटलं आराम करायचं जरा, कशाला उगाच त्रास करून घ्यायचा असं मला म्हणायचं होतं, म्हणून मी तुला सांगते। तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते की कॉलेजमध्ये एक महत्त्वाची मीटिंग आहे, कॉलेजला ग्रेड मिळणार आहे म्हणून मला जावं लागेल आणि आता मला लॉ कॉलेज सुद्धा सुरू करायचं आहे, त्यामुळे
त्यामुळे हे ग्रेडचं काम आहे ते करावंच लागेल, त्यामुळे मला जायलाच हवं. तेव्हा कामिनी म्हणते की अगं वहिनी तू असं काय करतेस, तुझं काम आहे ना, तू कशाला इतका स्वतःला त्रास करून घेते, मी जाते ना, मी आहे, तू फक्त घरी आराम कर. आणि तेवढ्यात तेथे राजन येतो. राजन आई आई करतो. अगं तू बाहेर कशाला आलीस, अशामुळे तुझा पाय दुखेल, तुला काही हवं होतं का, कोणाला तरी आवाज द्यायचा होता आणि तू बस बरं खाली. अन्नपूर्णा आजी म्हणते की अरे हे बघ राजन, मी ठीक आहे आता. तेव्हा रागिनी लगेच म्हणते की राजन अरे बघ, मी केव्हाच त्यांना समजावते, इतकं पायाला दुखतं आणि तरी सुद्धा त्यांना कॉलेजला जायचं आहे, तर मी त्यांना तेच समजावते की कॉलेजला कशाला जातात. तेव्हा अन्नपूर्णा आजी लगेच राजनला म्हणते की राजन म्हणतो की आई तुला कशाला कॉलेजला जायचं. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की राजन माझं इतकं काही दुखत नाही, मी बरे आहे आणि ही मीटिंग खूप महत्त्वाची आहे, मला जावं लागेल. राजन म्हणतो की हे बघ आई तू आराम कर, अरे मीटिंग मी अटेंड करतो. तेव्हा कामिनी लगेच म्हणते अरे राजन तू कशाला, म्हणजे कसं की तू कामधंद्याचा माणूस आहे, अरे तू मीटिंग साठी कशाला जातो, तू एक काम कर, तू तुझ्या कामासाठी जा, बहिणी आराम करेल आणि तू तुझं काम कर, कामाला जा आणि मी मीटिंगला जाते, मी आहे जाते कॉलेजला. अन्नपूर्णा कामिनीकडे बघते. कामिनी म्हणते की मला माहिती आहे, कळतं ना की वहिनी तुझा माझ्यावर विश्वास नाही आणि तुम्ही सतत आम्हाला बोलत राहता की मी आणि रागिनी घरात कोणतं काम करत नाही, घरात कोणत्या कामात लक्ष देत नाही, आणि जर आम्हाला हे करण्याची संधीच दिली नाही तर आम्ही कसं सिद्ध करायचं, मी सुद्धा हे काम करू शकतो म्हणून. आणि एकदा जबाबदारी टाकल्यानंतर माणूस सगळं काही व्यवस्थित करत असतो. कॉलेजच्या जे काही मीटिंग वगैरे आहे, एक मीटिंग अटेंड करणे, हे सगळी जी कामं असतील ती सगळं मी करेल आणि हे बघ वहिनी सगळं मी तुझ्या देखरेखीखाली करील. आणि काय काम आहे, कॉलेजला ग्रेड मिळणार आहे, आता हे ग्रेड मिळून देण्याचं काम माझं असेल, म्हणून कामिनी आता ही जबाबदारी स्वीकारायचं बघते. तेवढ्यात मात्र आता अन्नपूर्णा म्हणते की ठीक आहे कामिनी, मी तुला एक संधी देते असं समज. तर रागिनीला फारच आनंद होतो. कामिनी खुश होत म्हणते की ठीक आहे वहिनी, आता जी संधी तू मला दिली आणि त्या संधीचं मी सोनं करून दाखवते, एक बघतच राहा. तेवढ्यात आता रागिनी आणि कामिनी दोघेही निघून जातात खुश होत. तर राजन आईला म्हणतो आई तू त्यांच्यावर विश्वास ठेवला पण चूक तर करत नाही ना. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की हे बघ मला त्यांचा विश्वास नाही, मला माहिती नाही की ते हे काम पूर्ण करतील म्हणून आपण त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास टाकून जमणार नाही, आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि त्यानंतर आता अन्नपूर्णा राजनला म्हणते की तुला मी आठवण करून देते, तू आता कामाला चाललेला आहे, येताना मात्र आता तू देवळामध्ये जा आणि देवळातून येताना दर्शन वगैरे घेऊन यांच्यासाठी अंगारा घेऊन ये. राजन म्हणतो की तू आराम कर. अन्नपूर्णा म्हणते की हो मी आराम करते. आणि तेवढ्यात रागिनी आणि कामिनी तर बाहेरच येतात. रागिनी कामिनीला म्हणते की अगं सरडा, इतक्या लवकर रंग बदलत नाही, तितक्या लवकर तू पलट्या करत असते. तू काय म्हणाली होती की या घराचा सगळा काही कारभार संपत्ती आपल्या हातात घेणार आहोत आपण, आतमध्ये हे तुझं काय बोलणं होतं, त्या म्हातारीला तू काय बोलत होतीस, ती कॉलेजला ग्रेड मिळून देणार आहे आणि काय कशासाठी. तर कामिनी हसत असते. कामिनी म्हणते की हे बघ वेडी आहेस तू, अगं माझी लेक आहे परंतु तू आईला ओळखू शकली नाही, आणि काय ग तुला खरंच असं वाटलं का कॉलेजला ग्रेड वगैरे मिळून द्यायला चालले म्हणून. तेव्हा रागिनी विचारते की म्हणजे नक्की काय. तर कामिनी म्हणते की अगं मी खरंच खूप ग्रेटच अभिनय केला वाटतं, मगरीचे अश्रू. आणि तुला मी काय म्हटलं होतं की वहिनीकून जबाबदारीचं जे काम आहे ते मी घेणार, आणि कॉलेजचं मात्र आता हे ग्रेडचं काम खूप जबाबदारीचं आहे, मोठं काम आहे, आणि हे पण कॉलेजचे मात्र महत्त्वाचे जे निर्णय असतील तर ते मी घेणार, आणि कॉलेजच्या ग्रेड बद्दल विचार केला आणि यासाठी वहिनीचं बजेट खूप मोठं असेल आणि त्यामुळे मी तिला आता पटवून देणार आहे, आणि यासाठी किती पैसे द्यावे लागतात मी सगळं काही तिच्याशी खोटं बोलेल आणि तिला हे सर्व काही पटेल, आणि या सगळ्याचे खरे बिल तिला द्यायचे नाहीत, तेव्हा ते आपल्याकडे ठेवायचे. हे ऐकून आता रागिनी म्हणते की म्हणजे ते आपल्याकडे ठेवायचे तर ते पैसे. तेव्हा रागिनी खुश होते आणि म्हणते की आई मानलंस तुला, खरंच इतक्या भल्लट आयडिया तुझ्या डोक्यातून येतात तरी कुठून ग. दोघेही खूप खुश होतात. तर कामिनी म्हणते की हो शिक, माझ्याकडून जाता जाता काहीतरी शिकून घे. त्यानंतर इकडे राधिकाने रोहितला कॉफी आणून दिलेली असते पण ती कोमट असल्यामुळे मात्र तू तिच्यावर ओरडत असतो. काय ग राधिका, तू मूर्ख आहेस की मूर्ख अगदी मुद्दाम माझ्याला हे त्रास देण्यासाठी करत असते, कारण तू काय केलं, गरम कॉफी देण्याऐवजी मला गार कॉफी का आणून दिलीस. आता राधिका म्हणते की तू असं काय बोलतोस, आत्ताच मी तुझ्यासाठी गरम कॉफी घेऊन आले. आणि तेवढ्यात आता रोहित म्हणतो की हो का, आणि तिचा हात धरून तिचं बोट त्या कॉफीमध्ये बुडून तिला चटका देत असतो. राधिकाला जोरात चटका बसतो, ती आई ग असं ओरडते. तर रोहित म्हणतो की हे पक ही तुझ्यासाठी मात्र गरम कॉफी असेल, माझ्यासाठी नाही, आणि हे पक पावसाळा सुरू झालेला आहे त्यामुळे माझ्यासाठी ही कॉफी गरम करून आण.
राधिका म्हणते की ठीक आहे आणते, आणि तेवढ्यात तिथे नयनतारा येते. नयनतारा म्हणते की काय चाललं तुमचं, आणि तू किती तिच्यावर ओरडतोस, ते पण असं काही कारण नसतं, आणि उगाच तिच्यावर चिडचिड कशाला करतो, तुझ्या चिडचिड करण्याचं कारण नक्की काय आहे हे मला चांगलं कळतं. तेव्हा रोहित आणखीनच ओरडतो आणि म्हणतो की हो ना, मग आई काहीतरी कर ना. तेवढ्यात आता रोहित खाली बसतो, तर नयनतारा त्याला म्हणते की हे बघ रोहित, मी काय करणार आहे, कारण रोहितच्या आयडिया चांगल्या होत्या म्हणून तो प्रोजेक्ट आपल्याला मिळाला होता, आणि मी आता त्यांना काय सांगू की ऋषी आमच्या सोबत काम करत नाही, त्यामुळे ह्या आयडिया स्क्रॅप करा. त्यामुळे तू असेच काहीतरी ऋषी सारख्या नवीन आयडिया शोधून काढ, आणि ऋषी सारखं मात्र कॅलेर आहे तर ते तुझ्यामध्ये आहे, आणि तू मात्र तुझ्या नवीन आयडियाज वापरून मात्र आता हे जे काही प्रेझेंटेशन आहे ते ओपन करू शकते. तेवढ्यात रोहित आता रागानेच म्हणतो की म्हणजे आई तुला काय म्हणायचं आहे की मी कामामध्ये लक्ष देत नाही, कुठल्याही प्रकारची मेहनत घेऊन हे काम मी व्यवस्थित करत नाही, असं तुला म्हणायचं आहे का? हे बघ तुझा तो लाडका मुलगा मात्र हा तुझ्या त्या लाडक्या गावछाप कमळीसाठी मात्र सगळं काही प्रोजेक्ट वगैरे अगदी सोडून निघून गेला होता. त्यावेळेस मात्र तो प्रोजेक्ट तर मी एकट्याने सांभाळला होता, तो काही लोड त्यावेळेस होता जास्त, तो सगळं मी माझ्यावर घेतलेला आहे, आणि तू वर मलाच बोलतेस. जेव्हा तू अपसेट होती, ऋषीची आठवण येत होती, तेव्हा ऑफिसची सगळी काही जबाबदारी मी एकट्याने घेतली होती, आणि सगळेजण परत आता मलाच बोलतात. नयनतारा रोहितला म्हणते की हे बघ मला तसं म्हणायचं नाही. त्यावरती रोहित रागाने म्हणतो, आणि तुला माझं म्हणणं जास्त व्यवस्थित नाही कळत तर तू एक काम कर, ऋषीला फोन कर आणि त्याला परत बोलावून घे. तर तू कशाला करते, मीच करतो. आता मी तिला फोन करतो आणि त्याच्या समोर हात जोडतो आणि म्हणतो की अरे बाबा ऋषी तू परत ये, इतकं कॅलिबर माझ्यात नाही आणि मला तो बिझनेस हँडल होत नाही, सगळ्यात पुन्हा एकदा तो बिझनेस टेक ओव्हर कर. सो मीच त्याला फोन करतो आणि सांगतो ओके म्हणून रोहित रागाने आपला मोबाईल बाहेर काढतो. तर नयनतारा म्हणते की रोहित माझं असं काही म्हणणं नाही, मी फक्त तुला तुझ्या आयडियाज वर काम करायला सांगते, तुला ऋषीला बोलवायला नाही सांगत. आणि तेवढ्यात तिथे राधिका पुन्हा कॉफी घेऊन येते. तेवढ्यात नयनतारा म्हणते की हो घे आता ही कॉफी, आणि एक्झॅक्टली म्हणजे तुला जितकी गरम हवी आहे तितकीच गरम आहे ती कॉफी, आणि बाकी काय करायचं आहे ते आपण ठरवूयात, आणि माझ्या लेव्हलवर मात्र मी मेहतांशी बोलून घेते. आणि रोहित आता कॉफी घेतो आणि रागाने राधिकाकडे बघत असतो. तर राधिका रागानेच पाहत असते. त्यानंतर आता इकडे कामिनी, रागिनी, अनिका ह्या प्रिन्सिपल सरांच्या केबिन मध्ये आलेल्या आहेत. कामिनी आता प्रिन्सिपल सरांना जाब विचारते की जेव्हा त्या गावछापने माझ्या अनिका नातीला त्या वॉचमनची माफी मागायला लावली त्यावेळेस तुम्ही कुठे होता? तेव्हा आता ते प्रिन्सिपल सर म्हणतात की अहो हे बघा मीच काय होतो, कॉलेजचा पूर्ण स्टाफ होता. अनिका म्हणते की हे बघ तू त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस, जेव्हा ती गावछाप मला बोलत होती तेव्हाही तेथेच होते, ऐकत होते, नुसते उभे नव्हते तर तिची साईड घेऊन बोलत होते. आता प्रिन्सिपल सर म्हणतात की हे बघ अनिका तू चुकीचं बोलत आहे, मी कुणाची बाजू वगैरे घेत नव्हतो, ती परिस्थितीनुसार मला वागावं लागत होतं, आणि तेथे गेल्यानंतर मला समजलं की अनिकाने वॉचमनच्या थोबाडीत मारली होती. तेव्हा आता रागिनी म्हणते की एक मिनिट, माझ्या मुलीने हे असं केलं तर काय होतं, काय बिघडतं, कारण ती या कॉलेजची मालक आहे, ओनर आहे, तिने जर एखाद्या वॉचमनला मारलं, बाजूला फेकून दिलं तर कुठे काय बिघडतं, आणि त्याचा इतका इश्यू करण्याची काही गरज नाही, आणि तुम्ही माझ्या मुलीला मात्र त्या फालतू वॉचमनची माफी मागायला लावली, सिरियसली? प्रिन्सिपल सर म्हणतात की मी काय करणार होतो, त्यावेळेस सगळ्यांनी कमळीची बाजू घेतली होती, आणि हे बघा कामिनी मॅडम तुम्ही जास्त समजून घ्या. तेवढ्यात कामिनी म्हणते की तुम्ही एकही शब्द बोलू नका, कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणून तुम्हाला जे काही निर्णय घेता येत नसतील तर मात्र तुम्ही कॉलेजच्या प्रिन्सिपल पदावरच बसू नका, आणि जर ही कॉलेजची परिस्थिती अशी राहिली तर आता येथील कारभार कसं चालणार, त्यामुळे येथे तुमची नोकरी राहील हे मला कठीणच वाटतं. तेव्हा प्रिन्सिपल सर म्हणतात की मॅडम तुम्ही असं प्लीज काही बोलू नये, मी निर्णय घेऊ शकतो. कामिनी म्हणते की हो का, मग घ्या ना, लवकर घ्या, आणि कॉलेजचे ट्रस्टी या नात्याने मी तो निर्णय घेतलेला आहे, तुम्हाला फक्त आता तो अंमलात आणायचा आहे. आणि त्यानंतर मात्र आता काहीतरी निर्णय असे घेतलेले असतात की अगोदरचे वॉचमन काका यांना बाहेर काढलेलं असतं आणि दुसरे वॉचमन तेथे आलेले असतात. तर निगी आता कॉलेजवर येते, कमळीला विचारते की अगं इथील वॉचमन काका कुठे गेलेत? कमळी म्हणतील असतील, आणि तेवढ्यात मात्र आता एक वॉचमन नवीनच आलेले आहेत, आणि ते आता म्हणतात की येथे आयडी नाही तर एंट्री नाही असं म्हणून एका मुलाला बाहेर काढतात. निगी आणि कमळी हे सर्व काही पाहत असतात. निगी म्हणते की आता हे नवीनच वॉचमन दिसतात आणि ते अगोदरचे कुठे गेले? कमळी विचारात पडते, आणि तेवढ्यात तेथे अनिका येते. लगेच कमळीला म्हणते की काय ग कमळी टमळी, माझं सरप्राईज कसं वाटलं? कमळी विचारते की कसलं सरप्राईज? तर अनिका म्हणते की तू अजून नोटीस नाही केलं का? तर अनिका लगेच म्हणते की अगं तुझ्या सगळ्या चमच्यांना मी आउट करून टाकलं, आणि काल मात्र त्या वॉचमनला तू मला अगदी माफी मागायला लावलीस, मग त्या वॉचमनच्या सगळ्या टीमला मी आउट करून टाकलं. तेव्हा आता कमळी तिला म्हणते की तू डोक्यावर पडलेली आहेस का? अगं तुझी चूक होती, काल मात्र
तू त्यांच्या थोबाडीत मारली आणि मी तुला माफी मागायला लावली तर आज तू लगेच त्यांना कामावरून काढून टाकली. अनिका म्हणते की अगं मी तर अशीच आहे. मग हे तुला कळायला हवं होतं. तू मला 1 मारशील तर मी तुला 10 मारेल आणि एका वॉचमनला तू मात्र मला माफी मागायला लावली तर मी अख्ख्या टीमला त्याचं काढून टाकलं आणि इथून पुढे मी हेच करत राहणार आहे. मी आता कॉलेजची ओनर आहे, त्यामुळे आता मात्र एका वॉचमनच्या सगळ्या टीमला मी काढू शकते, पण तुला मात्र एका झटक्यात चुटकीत मी काढू शकते. डोंट वरी, मी जरी कॉलेजचे ओनर असले पण मी तुझ्यासोबत असं नाही करणार. मी तुला कॉलेजमध्ये राहून देईल. ह्याच कॉलेजमध्ये मी तुला इतका त्रास देईल की तू स्वतः हे कॉलेज सोडून गावाकडे निघून जाशील. आता कमी घाबरणारी नसते. कमळी म्हणते की ए चिवचिवाट, आता तुझी ही चिवचिव जर बंद झाली असेल तर कानाचे पडदे नीट उघडे ठेव आणि ऐकून घे. कळकुटेपणा माझ्या रक्तात नाही आणि ज्या घरात मी जन्माला आले तर त्यांनी मला लढायला शिकवलेलं आहे. आजपर्यंत तू जे काही केलंस ना त्याकडे मी दुर्लक्ष केलं, पण आता तुला जे करायचे असेल ते करू शकते. कामिनी मात्र आता यांचं बोलणं ऐकत असते. कमळी तिला उत्तर देते की तुझ्या नाकावर टिचून मी माझं ध्येय गाठणार आणि माझं स्वप्न पूर्ण करणार आणि ह्या कॉलेजमधून मी कुठेही हलत नसतो. तेव्हा अनिका म्हणते की अच्छा, आणि आता अनिका हे ऐकून निघून जाते. तेव्हा लगेच आता कामिनी हे सगळं ऐकून मनात म्हणते की कमळी मात्र अशी रक्ताची आणि अशी भाषा का वापरत असेल. तिला जर काही कळालं तर नसेल ना, आणि जर काही कळालं असतं तर नक्की ती हक्क मागायला आलीच असती. परंतु ती ज्या भाषेत माझ्याशी बोललेली आहे त्यावरून मला असं वाटतं की नक्की तिला काहीतरी कळालेलं आहे आणि मात्र तिला काही कळाले की नाही आणि स्वतःला परत म्हणते की नाही कामिनी, तुला असे नकारात्मक विचार आहे ना ते मनातून काढून टाकावे लागतील. कमळीचा जर सामना तुला करायचा असेल तर तुला एक ठाम राहावं लागेल. पण आता कामिनीला टेन्शन येते. तर निंगी आता कमळीला म्हणते की कमळी, अगं एक गोष्ट माझ्या लक्षातच येईना, कारण ही माकडीन अशी काय आहे, तिला ना दया ना माया. ह्या सगळ्या भानगडीमध्ये त्या बाकीच्या वॉचमनची काय चूक होती. आता कमळी म्हणते की हे सगळं काही अनिका आणि कामिनी आजींचा डाव आहे. एकतर ह्या सगळ्या गोष्टी मात्र अन्नपूर्णा आजींना कळायला नको. एकतर ते अगोदर आजारी आहेत. तेवढ्यात कामिनीला कमळी पाहते. तर हा भाग येथे संपतो. आता मात्र जेव्हा राजन घरी अंगारा घेऊन आलेला असतो आणि तो अंगारा बाबांना लावला जातो तेव्हा खरंच दिव्येचा चमत्कार होतो. बाबा आपले हातपाय हलायला सुरुवात करतात. अन्नपूर्णा आजीला फारच आनंद होतो. त्यानंतर इकडे कमळी ऋषी सरांना म्हणत असते की माझ्याही दरीत पडली. त्यावेळेस मात्र आता त्यांनी कोणतेही जखमीचे पुरावे दिले नव्हते आणि आता ही नक्की काय आहे. तू आता मात्र जखमीचे काही पुरावे नसताना तिला गोळी लागल्याची तरी जखम असेल ना. आणि हे बघा, भावनेच्या भरात आपण सर खरंच खूप मोठा निर्णय घेतला. तेव्हा आता ऋषी सुद्धा विचारात पडतो. त्यानंतर आता इकडे इन्स्पेक्टर घरी आलेले आहेत. तेव्हा आम्ही मात्र आता आजोबांचा जो काही ऍक्सिडेंटचा तपास करत होतो तेव्हा आजोबांना बाहेर नेणारी जी व्यक्ती होती तुमच्या घरातीलच आहे. तेव्हा अन्नपूर्णा आजी विचारते की ती कोण व्यक्ती होती. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की त्या कामिनी मॅडम होत्या. तेव्हा कामिनीला धक्काच बसतो. अन्नपूर्णा रागाने कामिनीकडे पाहत असते. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होतं बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.